सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। जासई क्षेत्रात महाविकास आघाडीच्या प्रचारात जनतेचा मोठा प्रतिसाद। शेतकरी कामगार पक्षाच्या निर्मला नरेश घरत जासई पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून माजी सरपंच नरेश घरत यांच्या कुटुंबियांचा लोक वारसा पुढे चालवत आहेत। अनेक वर्ष राजकीय सामाजिक जीवनात केलेला प्रवास व पक्षनिष्ठा पाहता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांना ही निवडणूक संधी मिळाल्याने त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचे आभार मानले। शेकापने खराटा चिन्हावर अनेक ऐतिहासिक विजय मिळाले आहे। डॉक्टर मनीषा पाटील यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव व निष्ठावंतांच्या मताने येत्या 7 फेब्रुवारी रोजी मिळवत शेकाप महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास नरेश घरत यांनी व्यक्त केला आहे। घरत मी ग्रामपंचायत सदस्य आहे। निर्मला नरेश घरत ज्या महाविकास आघाडीच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर मनीष पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार आम्ही घरोघरी जाऊन करत आहोत। ही निवडणूक आता खूप वेळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आहे। ही निवडणूक लागली असल्याने आज आम्ही घरोघरी जाऊन उमेदवारांचे प्रचारचिन्ह लोकांपर्यंत समजवत आहोत। आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत जो काही विकास केलेला आहे त्या विकासाच्या बलावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि निश्चितपणे खात्री आहे की दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील, कारण की ही निवडणूक विकासाची आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत। लोकांनी मला खूप प्रेम दिला। मला आता निवडणुकीतून मला भरपूर प्रेम देते, भरपूर प्रतिसाद मिळेल ही माझी विनंती। उमेदवार निर्मला नरेश घरत आहेत आणि जनतेचा खूप आम्हाला उमेदवार निर्मला नरेश घरत आहेत आणि जनतेचा आम्हाला खूप प्रेम मिळत आहे आणि खूप आम्हाला भरभरून प्रेम देत आहे जनता। आम्ही घरोघर जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्ही विकासाच्या माध्यमातूनच हा प्रचार करतो आणि आम्हाला भरघोस मतं भेटतील याची आम्ही हमी पण देतो आणि विनंतीही करतो की भरघोस मताने आम्हाला विजयी करा। माजी सभापती पुरण पंचायत समिती आम्ही ज्यावेळी 1993 मध्ये सरपंचाची निवडणूक लढवली त्यावेळी मला माझ्या समाजातील सर्व जनतेने बिनविरोध मला सरपंच केलं। त्यानंतर 5 वर्षानंतर परत लेडीज पडली। मला समाजाने सांगितलं, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्यावेळी तर एकच पक्ष होता, 10 पक्ष नव्हते इथं। मला सांगितलं का तू राहू नको। परत निवडणूक लागली, परत मला 5 वर्षासाठी सरपंच केला आणि 2007 पासून आलटीपलटी मी आणि माझी मिसेस, माझं काम चांगलं असल्यामुळं मला लोक निवडून देतात। या खटारा चिन्हाला जनतेचा एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि मी म्हणजे माझी मिसेस निर्मला घरत ही चांगल्या मताने निवडून येईल ही ग्वाही देतो। डॉक्टर 1907 मध्ये पहिला पंचायत समितीवर निवडून आले आणि डॉक्टर हे चांगलं म्हणजे आमच्या जासे मतदारसंघात चांगलं परिचित आहे आणि डॉक्टरांची निशाणी हात आहे आणि हात पण चांगल्या मताने निवडून येईल ही ग्वाही देतो। इथं शेका पक्ष, काँग्रेस, महायुती, महाविकास आघाडी ही या लोकांना पैसे द्यायला लागत नाही। ही लोक स्वतःच्या स्वखर्चाने निवडणूक लढवतात। 7 तारखेला मी केलेले कार्याचं, आमच्या शेतकरी कामगार पक्षाने कार्याचं याचा रूपांतर होऊन जनता त्याचा उत्तर देईल, तुम्हाला रूपांतर मतदानामध्ये होईल एवढी माझी विनंती। संतोष घरत, जासई सरपंच। मी लोकनेते दिबा पाटील यांच्या गावचा सरपंच आहे। मी सर्वप्रथम हे तुम्हाला सांगेन की भारतीय जनता पक्ष हा प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळतोय। आज विमानतळ चालू होऊन जवळजवळ 2 महिने झाले, आजही दिबा पाटलांच्या नावाची घोषणा होत नाही आहे। त्याचा राग मात्र जनता यांना दाखवून निवडणुकीमध्ये पंचायत समितीसाठी सौ निर्मला नरेश घरत या आहेत, त्यांची निशाणी आहे खटारा व काँग्रेसतर्फे डॉक्टर मनीष पाटील
हे उभे आहेत, त्यांची निशाणी आहे हाताचा पंजा आणि हे दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतात. जनशक्तीला आम्ही धोकावून लावू. जनशक्ती आमच्या बरोबर आहे. आम्ही केलेल्या विकासाच्या कामांच्या मुद्द्यावरच मतं मागतोय आणि जनतेच्या मनात आम्ही बसलेले आहोत. मुद्दा हाच आहे की दिबा पाटलांच्या नावाचा मुद्दा आहे आणि त्या गावामध्ये आम्ही विकास कामं असं कुठलाही काम ठेवलेला नाही. आज तुम्ही आमच्या गावात फिरून बघा, चांगली कामं. मला दिली संधी तर जनतेचा एकही मुद्दा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, एवढी ग्वाही. जनतेची झालेली फसवणूक हा मुद्दा आम्हाला फायदेशीर ठरेल आणि येत्या 7 तारखेला जनता त्यांना दाखवून देईल की दिबा पाटलांच्या नावाशी खेळणं हे किती महाग पडतं. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.